पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेच्या विकासासाठी 10 वर्षात 54 विविध योजना सुरू करून तळागाळातील जनतेला लाभ मिळवून दिला। महायुतीच्या 3 पक्षांचे कार्यकर्ते आज मेळाव्याला हजर आहेत। जरी 3 पक्षांचे कार्यकर्ते असलात तरी निवडणुकीला एकजीवाने सामोरे जा। आपल्या लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे। 2030 साली भारत जगातील पहिल्या 3 अर्थसत्तेपैकी एक असणार आहे। यासाठी देशात 400हून अधिक खासदार निवडून आणून देशाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा देशाची सत्ता देणे गरजेचे आहे। विश्वगुरू म्हणून जग पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघत असताना टीका करण्याकडे लक्ष देऊ नका असे आवाहनही केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले। यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आगरे, अशोक दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिद नाईक, काका कुडाळकर, सचिन वालावळकर, संदीप मेस्त्री, रुपेश पावसकर, अन्नपूर्णा कोरगावकर, वर्षा कुडाळकर, प्रज्ञा परब, सावळाराम आणावकर, नीता सावंत आदी उपस्थित होते। थोडा आवाज गेले 8-10 दिवस फिरतोय, काली पालघर ढाणून करत रात्री आलो आणि सकाळी उठून सिंधुदुर्गात पक्षाच्या आदेशाप्रमाणे उपस्थित आहे। महायुतीचा मेळावा, त्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय दीपक केसरकरजी, महिला बाल कल्याण मंत्री सन्माननीय आदिती तटकरे, सन्माननीय आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकर सावंत, संजय आगरे, जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदेगड, सन्माननीय अभिद नाईक, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी, सन्माननीय राजन तेली, सन्माननीय गोगटे साहेब, जिल्हा बँकेचा अध्यक्ष मनीष दळवी, श्वेता कोरगावकर, महिला अध्यक्षा भाजप, प्रज्ञा परब, महिला अध्यक्ष राष्ट्रवादी, श्रीमती वर्षा कुडाळकर, महिला अध्यक्ष शिवसेना, अशोक दळवी, काका कुडाळकर, सचिन वालावकर, रणजित देसाई, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, तिन्ही पक्षाचे सर्व वडीलधारी मंडळी आणि पत्रकार मित्र बंधू वगैरे, हा 3 पक्षाचा मेळावा आहे आणि विषय असा आहे की आगामी लोकसभा, विधानसभा अन्य निवडणुकीमध्ये 3 पक्षांनी मिळून कोणती भूमिका घ्यावी, एकत्र मिळून एकत्र येऊन कशा प्रकारे आपण लढावं आणि या मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार जो असेल त्याला निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यानंतर विधानसभा आहे, पण आज तरी आपल्या समोर लोकसभा आहे। मग आज आपलं नियोजन आपल्या लोकसभेच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आहे आणि त्यावर तुम्हाला आपण कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतोय, कोणता मुद्दा आहे, केंद्रात आपली सत्ता, राज्यात आपली सत्ता, केंद्र सत्ता हे 10वं वर्ष आहे। केंद्रात सत्तेचे भारताचे पंतप्रधान मोदी साहेब नरेंद्र मोदी, आणि या 10 वर्षात त्यांनी भारताच्या 140 कोटी जनतेला, त्यात वेगवेगळे जाती धर्माच्या आहेत, पंथाच्या आहेत, सगळ्यांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी जे प्रयत्न केले ते प्रयत्न आपल्याला लोकांसमोर घेऊन जाणं आवश्यक आहे। त्यात त्यांनी 54 योजना दिल्या आहेत। मी सगळ्या सांगणार, बहुतेक जणांनी उल्लेख केला, बहुतेक जणांनी उल्लेख केला। 'जेव्हा कोरोना सुरू झाला
लोकांची उपासमार सुरू झाली काही लोकांची. त्या पंतप्रधानांनी 80 कोटी लोकांना मोफत धान्य आपल्या देशात 80 कोटी. कोण टाळा मारतात तर लक्ष आहे, नाही मारतात त्याच्याकडे अधिक लक्ष आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक निवडणूक आपण सिरियसली बसा. जेवण लवकरच मिळेल पण गांभीर्याने ऐका. 80 कोटी छोट्या संख्या नाहीये. 80 कोटी लोकांना मोफत धान्य 3-3.5 लाख कोटी रुपये खर्च देशावर. किती योजना 54. उज्ज्वला गॅस योजना असो, आयुष्यमान योजना असो, घरांची पीएम आवास योजना असो, घराघरात नळाने पाणीची योजना असो. पण मंत्री पण आपले 2-4 योजना सांगतात. पीएम साहेबांनी 54 योजना 54. आणि आज त्या लोकांना लाभ मिळतोय. एकत्र जमलं आपण कशाला. तुम्हाला मला सांगावंच लागतं. तुम्ही जा लोकांपर्यंत, जा लोकांमध्ये सांगा पीएम साहेबांनी एवढ्या योजना दिला, तुम्हाला काय लाभ मिळाला. तुमच्या घरात नळाने पाणी येतं का. येतील हो, नळाने पाणी येतं. उज्ज्वला गॅस वापरतं का. हो, मग काय तुम्ही सांगायला पाहिजे. काही गॅस म्हणा, पाणी म्हणा, शेजारी आधार काही असेल तर आयुष्यमान भारतची विमा योजना 5 लाखाची आहे. हे सगळं कोणामुळे. नरेंद्र मोदींमुळे मिळाली. हे जाणीव करून देणं, लाभार्थीला जाणीव करून देणं. मग नंतर मध्या सांगायची गरज नाही. त्याला माहिती आहे मोदी सरकारने हे दिलेलं आहे, मग त्यांना मग द्यायला पाहिजे. आणि म्हणून आता आपण सर्वांनी तिन्ही पक्षाचे, एक त्या जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षातल्या कार्यकर्ते असेल, तुम्ही नुसती जनता किंवा मतदार नाही, आमची प्रमुख कार्यकर्ते आमचे तिन्ही पक्षाचे. तुमच्यामुळे आम्ही निवडणुका जिंकतो आणि जिंकणार. त्यामुळे तुम्ही 3 पक्षाचा जरी असला तरी एक जीव म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार. एक जीव एकत्र येऊन लढले पाहिजे. 3 पक्ष म्हणून उमेदवार देणार त्यावर चर्चा आमचं नाही खरंच मिळालं. आपण आलवणी चर्चा मला माहिती आहे कशा करतो आपण. कणकवलीत एक हॉटेल आहे, काकडेचं हॉटेल. चर्चासत्र वडा खाताना ते गांभीर्य लक्षात घ्या. आज आपण एवढं काम आपले पंतप्रधान करताय. भारताचं नाव जगात, हा भारत प्रगतशील भारत महासत्तेच्या दिशेने जातोय, आत्मनिर्भर बनतोय. 2014 मध्ये भारत जगातील अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबर होता. 11. आज 5वा क्रमांक आहे. 5वा क्रमांक आहे. बाहेर येऊन जात आहे प्लीज. 5व्या क्रमांकावर आपला देश आहे. 10व्या क्रमांकावर होता, 5व्या क्रमांकावर. मोदी साहेब काय म्हणाले की 5व्या क्रमांकावर आज आहे, पण 2030 साली भारत माझा महासत्ता बनेल. जगाच्या आता आपला पुढे जपान जर्मनी आहे. छोटी गोष्ट नाही बांधव, छोटी गोष्ट नाही. आणि म्हणून पंतप्रधानांनी सांगितलंय की आम्ही 3रा नंबर आत्मनिर्भर भारत बनणार. मग पंतप्रधानांनी केलेली घोषणा कोणाच्या जीवावर आहे. आपल्या सगळ्यांच्या. आपण सगळ्यांच्या हातभार सगळ्यांचा लागेल. आपण योगदान देऊ. आणि त्यांनी म्हणाल्याप्रमाणे दरडोई उत्पन्न आपलं
आपलं उत्पन्न वाढवायचं, जीडीपी वाढवावा, एक्सपोर्ट वाढवावा आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असं केलं तर तिसरा नंबर आपला नक्की येणार. पण हे प्रयत्न केलं नाही. नुसत्या आमका मतात तेव्हा एवढं मोठं पुरेसं नाही, आम्ही काय करून दाखवलं आणि दाखवणार हे सांगण्याची गरज आहे. हे सांगण्याची गरज आहे. बांधवांनो, काल मी पालघरमध्ये होतो. पालघरमध्ये आदिवासी टक्केवारी 60% जवळपास आहे. डहाणूला 70-80% आहे. काही पाण्यात गेलो, नंदुरबारला पण गेलो मी, जिथे 90% आदिवासी. त्यांचं जीवन पाहिलं जवळ पाण्यात, त्याच्या घराजवळ कसे राहतात. घर म्हणजे झोपडत आपण पाहिलं ते जीवन म्हणजे माणसाचं जीवन नाही. मोदी साहेब या सगळ्यांना पक्का घर देत आहे. 3.5 कोटी घरं दिली, पक्की घरं. त्यात माणसं राहू शकतील आणि आता माणसासारखे नाही जगत आहे. आतापर्यंत पंतप्रधान झाले, घरात नेते झाले, पण मोदी साहेबांना वाटलं 140 कोटी लोकांमध्ये गरीब आहे, त्यांना चांगले दिवस दाखवायचं काम भाजप करेल, आमचे मित्र पक्षासोबत घेऊन मी करेल असा निर्धार केला आणि त्या प्रकारे आता काम त्याला साथ देण्याची पाहिजे. कोण मोठं कोण छोटं एकत्र आल्यावर नाही हो, टीमवर्क पाहिजे, टीमवर्क. आता मी बघतो बॅनर पाहतो, प्रत्येक पक्षाने आपापल्या नेत्याला सांगा बॅनर पोस्टर आता नको, नाव जाहीर झाल्यावर आम्हीच लावू ना रस्त्यावर. पण आता नको, अजून ठरायचं आहे. नवरीचा पत्ता नाही, नवरा हे बांधून फिरतो, बरोबर नाही, असं बरोबर नाही. त्यामुळे आता आपसामध्ये 3 पक्ष मतभेद होती, गैरसमज होती, असं कोणी काही करू नका. जातीमध्ये नको, राणे बीजेपी नको, बीजेपी आता राणे नाही, आता बीजेपीच आहे. पण काय आमचा तुमचा, मग इकडे आला तर संध्याकाळची बिर्याणी तुम्हाला, मग माशाचं जेवण उद्या कुठेतरी, हे बंद आहे. आणि देश पातळीवर भारत 140 कोटीचा देश आहे. जग भारताकडे, आपल्या पंतप्रधानांकडे पाहतात. विश्वगुरु मोदींना म्हणतात. आपल्या पंतप्रधानाने संपूर्ण जगात आज कीर्तिमान व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, आदर केला जातो. अमेरिकेचे अध्यक्ष कौतुक करतात आमच्या पंतप्रधानांचं. काय पाहिजे थोडा अपमान. ही टीका सोडा, कोण टीका करतं त्याला महत्व देऊ नका. कोण टीका, त्यांचा दर्जा काय, पद काय, कोण आहे, काय दे, काही कोणाला मदत केली, एखादा घर बसवलं, मुलगी वयात कोणत्या लग्नाला पैसे दिले, घरात धान्य नाही 5 किलो तांदूळ आणून दिले. किती असे कोणत्या पक्षात पुढारी आहेत त्याचा आम्ही सांगतो. आम्ही काय नाही, सगळं आपण करतो आहोत. पण सांगण्याची, लोकांना जागृत करण्याची गरज आहे. बांधवांनो करण्याची काम कर. आपल्या हक्काचा माणूस पंतप्रधान व्हावा, मोदींनी हॅट्रिक करावी म्हणून तुम्हाला कष्ट करणं, मेहनत करणं हे आवश्यक. आणि मोदींना मत देणार नाही, त्या खासदाराला द्या, नाही तर बॅलट पेपर घेऊन जा, कुठे दिसत नाही. राणीने असं काय सांगितलं नाही का, असं करू नका हो. तिथे मोदी आपल्या इतका उमेदवार असणार, त्याला निवडून दिलं, जे 350-400 जातील ना, त्याचा आपला रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार असला पाहिजे, आपल्या तिघांचा. तरी पण 2500 वर टाळा. माझा आवाज बाहेर येत नाही. 1.5 ग्लास पाणी प्यायला कोणाला उभा राहिलो, थोडं बाहेर येऊ दे, एवढा मी थकलो आहे. पण तरीही लोक आम्ही एवढे सांगितलं, नितेशला विचारा बाबा यानंतर जेवण काय आहे, तो
साहेब 90. हा जिल्हा मी पाहिला आहे. इथे रस्ते पाहिले, इथे पाणी व्यवस्था पाहिली, आरोग्य व्यवस्था पाहिली, शिक्षण दर्जा पाहिला. शाळेत शिक्षकही नव्हतो, 430 कमी होते, वर्गही नव्हते. 35% वर रिझल्ट लागायचा ना लागायचा. आंघोळी आणि काही गावांमध्ये एप्रिलनंतर पियाला पाणी नव्हतं. काय दयनीय अवस्था होती. पण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची मी आलो तेव्हा 36,000 पर कॅपिटल इन्कम उत्पन्न, आज 2,40,000. आपण 2,40,000चं जीवन जगतोय सरासरी. बांधव महासत्ता 1 नंबर अमेरिका. विचारा उत्पन्न किती, 54 लाख. चायना 2 नंबरला आहे, किती आहे, 36 लाख. आणि आपले विचार 1,97,000. आपल्याला 3ऱ्या नंबरवर जायचं असेल तर 25-30 लाख दर उत्पन्न हवं आहे. तेवढं आपल्याला करायचं आहे. तुमचं जीवनमान उंचवण्यासाठी, तुमची प्रगती करण्यासाठी, तुमची मुलं चांगली शिक्षण घ्यावी, डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS होईल, उद्योजक व्हावी, हे आमचे प्रयत्न आहे. आणि म्हणून योगदान सहकार्य तुमचं मागतोय. या हे तुमच्यासाठी, तुमच्यासाठी शाळा, कॉलेज, इंजिनियर, मेडिकल कॉलेज, चांगले रस्ते, चौपदरी रस्ते, हे 2-2 विमानतळ होते का? आता जिल्ह्यात विमानतळ आहे, तुमच्या सीमेवर दुसरा विमानतळ आहे. बंदरी वेगवेगळ्या होत आहे. काय कमी आहे, कित्येक कारखान्यात येतात. 5 स्टार जागा घेतल्या, बांधायचं आहे, बांधायचं. प्रगती होणार 5 वर्षात. हा जिल्हा ओळखता येणार नाही, पण त्याच्यात तुम्ही पाहणे नको. यजमान यावे, तुम्ही मला कसा लावे ही तयारी करावं. बांधवांनी मनापासून मला असं वाटतं, मी आलो, मला धक्कावर बाळासाहेबांनी पाठवलं. आता मी सगळं ऐकतोय हो केसरकर. जो तो बाळासाहेबांचं उदाहरण सांगतो. मी वयाच्या 15 वर्षात 2 रुपये भरून शिवसैनिक झालो. 15 वर्ष 1966 2 रुपये जमवल्या, ते मी खिशात नव्हते. मी 39 वर्ष सलग शिवसेनेत राहिले. शिवसेना कशी आहे, विचारधारा कशी आहे, राष्ट्राभिमान कसा रक्तात भिमावलाय, जनसेवा लोकसेवा कशी करायची. छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतलं, रक्त अंगात सरसळलं पाहिजे, हे विचार बाळासाहेबांनी दिले. आता जरी बाळासाहेबांनी जवळ गेले नाही, ते पण नंतर बाळासाहेबांचे विचार, तेही म्हणतात आम्ही त्या असे तो संजय राऊत 60 वर्षावर शिवसेनेवर झाले, 57 ते 7 वर्ष कुठून ऍड केली. हा सामना ज्या दिवशी आला ना, प्रभादेवीला त्याचा पहिला अंक निघाला कार्यालय, तेव्हा नोकरीला आला संपादकाच्या नोकरीसाठी. हा शिवसैनिक पूर्ण होता. आता तो ऑलरेडी शिवसेनेचा, का दुसऱ्याला काय बोलताच येत नाही. आमचे 250-300 कोटी वरून 140 कसे केले, असेच ना. काय उद्धव ठाकरे नाव येत नाही. काय माणसाला जवळ तुम्ही जवळ पाहिलं. 39 वर्ष होतो आणि मॅक्झिमम बाळासाहेबांचा कुठल्या शिवसैनिका जास्त सहवास लाभला ना, तो नारायण राणे साहेबांच्या जीवाला धोका होता. शरद पवार साहेब बोलले, साहेब तुम्ही काही करून बंगल्यात राहू नका, काही करून राहू, अन्यस्थळी जा. तेवढे ठीक. साहेबांनी माहिती काढली, पोलीस कमिशनर वगैरे. खरं मला रात्री फोन आला, सकाळी येऊन जाईल. मी सकाळी गेलो 10:30. मला म्हणाले तुझी गाडी काय 1-2 गाड्या असतील, ते माझ्या पाठोपाठ यायचं, कुठे जायचं बोलायचं नाही, कुठे जायचं सांगायचं नाही, माझ्याबरोबर यायचं. त्याप्रमाणे 2 गाड्या घेऊन मातोश्रीवर गेलो. गाडी निघाली आणि लोणावळ्याला एका बंगल्याच्या बाहेर
साहेबांची गाडी, साहेबांनी मागे पाहिजे. मला मी सर्व व्यवस्था सांगितली, तुम्ही इथे थांबलो. साहेब आणि मासाहेब वर गेले. डिसेंबर महिना आणि लोणावळा थंडी असते. डिसेंबर एंड. रात्रभर त्या कंपाऊंडच्या बाहेर गाड्या लावून आम्ही गाडीत बसलो. कधी बॉम्बस्फोट होईल, कधी गोळ्या येतील हे तेव्हा अंदाज नव्हता. आता पत्रकार चेष्टा करता येईल तेव्हा कोणी त्यावेळेस कोण गेलं नाही. आम्ही सगळे रात्रभर जागरण केलं, रात्रभर पोलिसांबरोबर. हे दिवस सांगायचे कधी नाही बोललो. साहेबांबरोबर नाही जास्तीत जास्त दिवस मला त्याचा सहवास मिळाला आणि साहेबांच्या तोंडून एखादा शब्द निघाला पूर्ण झाला नाही असं 39 वर्ष कधी जिथे असतो ना 100% असतो. 99 आपल्याकडे नाही. नारायण 100%. बीजेपीचे 100% नाही. माझ्या नेत्यांना मोदींना माझ्या अमित शहाकडून पुढे मी गप्प बसणार नाही. तुम्हाला लागले ना ब्रेकिंग न्यूज. कोणी येतं मी भाषण करून पालघरला खाली स्टेजवर उतरतोय. अमुक अमुक झालं राम मंदिर. राम मंदिर 22ला राम मंदिराचं रामाची हे मंदिर मूर्तीची प्रतिष्ठापने काय झालं नाही. ते शंकराचार्य असे म्हणतात. माझा काय संबंध आहे हे म्हणत असतील. नाही तर मोदी आतापर्यंत या देशात राम मंदिर कोणी बनवलं नाही स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात. पण हे काम कोण करतात? आमचे मोदी साहेब करतात. पूर्ण करायला आणलाय. शंकराचार्यांनी त्याला आशीर्वाद द्यावे, कौतुक करावं. हा हे माझं वाक्य आहे. लगेच काय मोर्चा करणार कारण मोर्चा कोणी मी तर आयुष्यात तुमची आंदोलन पाहिजे. कोण राहिलं तर शिवसेनेची शिवमध्ये मला काय फरक पडत नाही असे आहे. आणि पत्रकारांना वाटलं ना असं केलं तर आणायचं काय माझं होत नाही. काय माझं तर आयुष्य आणि वाक्य पाहिजे घ्या. ते वाक्य मी काय माणसं ठरवतो मी एवढी वर्ष जगणार. मी ठरवलं मनामध्ये मी अमुक वर्ष जगणार. पण आता मला वाटतं की मी एवढे वर्ष जगायचं ठरवलं होतं ना त्यापेक्षा मृत्यूनंतरचं अधिकच वर्ष जगतोय. त्यामुळे मला फिकीर नाही आता मी अधिकच आहे. हे हा बोनस आहे मला मिळालेला. नियतीने दिलेला देवाने कसल्या धमक्या देतात काय पटलं काय मी त्यांचं बिघडवलं माहित नाही. सुपर राण्या बोलल्या राणे आता अडचणी देणार. किती अडचणी किती पद झाली हो. त्या अडचणी सांगतात. महाराष्ट्रातलं माझं एक 10वं पद आहे राजकीय 10वं केंद्रात. कोणाला पद नाही मिळत हो. आपली काम एक सरपंचासाठी किती धडपड करतो. एक साल असेल मला तर न वाटतं हो. बीजेपीत पण आलो मी केंद्रात पाहिजे मला. नाही तुम्ही फॉर्म पुन्हा नको अजून 2 वर्ष राहू द्या महाराष्ट्रात. नाही तुम्हाला फॉर्म मारायचं गेलो शेवटचं 1 तास असतं बरोबर. आणि लगेच दुसऱ्या वर्षी पण बांधव मी पदाला नाही दिला. तुम्हाला मी सांगतोय सिंधुदुर्गातल्या रायगडमध्ये असाल रत्नागिरीच्या असाल आपण कोकणातल्या आहोत. कोकणातली माणसं बुद्धिजीवी असं म्हणतात. निष्ठावान असतात असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या मावळ्यांमध्ये जो पराक्रम महाराजांनी दाखवला त्यामुळे कोकणी माणूस मोठ्या प्रमाणात होता. कारण निष्ठा कोकणात आहे. सिंधू किल्ला झाला जे किल्ले हे 3-4 किल्ला झाले. विश्वासार्थ या भूमीत आहे. त्या भूमीत विश्वासार्थ तो इतिहास कायम ठेवा. तो इतिहासाला जागा आणि प्रामाणिकपणे वागा यासाठी आपल्या तिघांकडे एक वाक्य आहे. ते वाक्य असेल नांदा सौख्य बळे. आपण मुलीला देताना सांगतो तिला सोडताना बाई नांदा सौख्य आनंदात. तुम्ही पण तिघत आहे. कोण काय बोला कुठल्याही पक्षाने येतात
हे निवडणुकीपर्यंत आहे. नंतर काय नेताना वाटेल तुम्ही सांग कुठल्याही नेत्याचं माझ्याही मनात तर तुम्ही नाही ओळखू शकत. आम्ही ठरवत असतो कोणाला गणपती बनायचं आणि कोणाला हनुमान बनवायचं. आमच्या मनात ठरलेलं काय त्या तुम्ही या भानगडीत जाऊ नका. त्या भानगडीत जायचं आपण काम करतो. महिलांनी पण सांगले आता संक्रांत आहे. आमच्या विरोधकांवर संक्रांत येऊ दे आणि संक्रांत तिळगुळ आमच्या लोकांना मिळू दे. त्या जोगं त्याच्यासारखं काम आपण सर्वांनी करावं. गाव घरा जिथे शक्य घाला आणि चांगले विचार द्या. मोदींचं नाव घ्या. काय काय मोदींनी केले आहे. शिंदे साहेब काय काय करतात, केसरकर काय करताय, आदित्यताई काय करताय, कसे लोकांची सेवा, लोकांच्या योजना गरजा पूर्ण करतात हे सांगण्याचं काम तुमचं आहे. सांगण्याचं काम आज ते आहे. म्हणजे तुमच्यातलं कोणतरी असेल असं नाही काय आम्ही कोण परमनंट असं काम नाहीये. नाही एक किस्सा सांगतो केसरकर. मी पहिल्यांदाच आमदार झालो आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू तर सगळं शोधत ना नवीनच आपण किती कोणाला गेलो तर नवीन मेन गेट दिसला. गेल्या वर्षी परत तो मुलगा काय पडला दादा नमस्कार नक्कीच कोकणात गेलो काय दादा मी मालवण केले नमस्कार. नंतर तिकडे पुढे गेल्यानंतर एक आमच्यातला मेसेज पुढे झाला. शिपाई 3-4 रुपये होते का म्हणा त्यांच्या व्यवसाय माहिती ना मी आमदार आहे मागे आहे. ती 90ची होती. मंत्री असले ना हे टेम्पररी आपण परमनंट नंतर तुम्ही परमनंट आहात. इकडे आमचं कोणाचं खरं नाही. याचा आनंद पण आहे. त्याची मिळून टाळी आणि मित्र हे 3 पक्षाची आपली आजची सभा आहे महायुतीची. ही यशस्वी करायची असेल तर मन जुळवा एकमेकाच्या प्रेमाने आदराने वागा. एकमेकाचं कौतुक करा. एकमेकाचे तुला काढू नका. तो असाच आहे ती अशीच आहे त्याची साडी अशीच आहे हे नको. आता नको. आपल्या लोकसभेचा उमेदवार आला ना आपण एका प्रकारे मैदानात बसू आणि असं एकमेकावर बोलायला सुरुवात. आता एकमेकाचं एक आज जिल्हा प्रमुख सावंत साहेब कसे आमचे प्रेमळ आहेत, सहनशील आहेत, रागवत नाहीत, भूक लागली दुपारी बिर्याणी घेतात असे चांगले गुण सांगा. वाईट एके गुण सांगायचं नाही. असं वाटलं की आज उजवाड आहे वाईट बोलायलाच पाहिजे. मग उद्धव ठाकरेंची शिवसेनावाले आहेत, शरद पवारांची राष्ट्रवादीवाले आहेत आणि काँग्रेसवाले आता बेकारच आहेत. नेता विना पक्ष बोलायला त्याच्याबद्दल काय बोलायचे पण आपल्या माणसांबद्दल नाही. चांगलं बोल. त्या सवयी करा, प्रॅक्टिस करा आणि मी तुम्हाला सांगतो आपल्याला पराभव करणारे कोणी नाही. आपला पराभव आपलेच लोक काय करतात. पण भविष्यात असं करू नका. आपल्या माणसाचा आनंद आपल्या माणसाला आनंद मिळून द्यायचा असेल ना तर त्याला निवडून आणण्यासाठी मदत सहकार्य करणं हा आपला धर्म आहे, कर्तव्य. याला निष्ठा म्हणतात. जी बाजारात विकत मिळत नाही ना ती निष्ठा दाखवावी लागेल तुम्हाला. त्यासाठी परिश्रम द्या करा आणि आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी युक्तिवाद प्रयत्न सगळे करा. तुम्ही सगळे हुशार. मी 90% तुमच्यात काम करतो. मला माहिती आहे तुम्ही निवडणूक कशी जिंकून देता. त्या भविष्यात येणारी खासदारकीची निवडणूक असेच जिंकून सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो, रायगड असो या सगळ्या निवडणुका आपण निवडून द्यायचं काम आपलं आहे आणि म्हणून आज जमलेलं आहोत. अधिकचा बोलायला मी परत येणार आहे. असं नाही पुढे गेलो काय उद्या रायगड परवा गेलो तरी परत येणार.
तुमच्यातलाच आहे. मला आनंद मिळून द्या, माझं आयुष्य वाढावं. दादा म्हणता, मग मोठा भाऊ दादा म्हणतात, मोठ्या वेळा दादा म्हणत त्याचं आयुष्य वाढावं, तर आनंद मिळून तर आनंदाने माणसाचं आयुष्य वाढावं. आनंद कामाला लावूया आपण, आणि जो उमेदवार देतील त्याला चेक करण्याचं काम आपण सर्वांनी करायचंय. आज या कार्यक्रमाला, या महायुतीच्या बैठकीला केसरकर सर आले. आधीची तारीनंतर विमानातच गाठला, आम्ही विमानातच भेटल्या. मी आदिती ताईवर का तो माझ्या मित्राची कन्या, आमच्या तटकरे साहेबांची कन्या, आणि तटकरे साहेब मी अनेक वर्ष आम्ही एकत्र, कुठल्याही पक्षात असूया आम्ही मित्र. का असे आहे का आम्ही मित्र? कारण मी हितेंद्रकडे गेला, हितेंद्रचा भाषण आलाय वाचा, मैत्रिणीला झाकणार आहे मी एक व्यक्ती पाहिजे, आणि तिचं नाव त्यांनी सांगितलं नारायण. बांधवाने हे शब्द मिळवायला प्रामाणिकपणा, निष्ठा दाखवावी लागते प्रत्यक्षात, तर हे आपल्यासाठी कोणतरी चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे, माणुसकीचा. आणि म्हणून मी कामचं एकदा सांगतो, का मी माननीय शंकराचार्यांबद्दल काय म्हणून त्यांनी आमच्या मोदी साहेबांना मार्गदर्शन करावं. त्यांनी उभारलं, आतावर कोणी उभारलं नाही मंदिर, मोदी साहेबांनी उभारलं, त्याचं कौतुक करावं, त्यांनी शाबासकी द्यावी. हे कुठला प्रकार आहे, हे चुकतं ते चुकतं ते चुकतं मानलं नाही. चुका काढणं मोठ्या माणसं नाही, एखाद्या लहान मुलगा चूक करतो समजून, आणि ते छोट्यासा रडत होतो, लहान मुलगा रडणार म्हणून लहान मुलगा कसा रडला नाही. चुका काढण्यापेक्षा अहो आमचे धर्मगुरू तुम्ही, तुमचा मान सन्मान आदराने करतो. पत्रकारांसारखं बातमी ब्रेकिंग न्यूज साठी आम्ही बोलत नाही कधी, माझ्या नावाची ब्रेकिंग न्यूज हवी असं, आणि आम्हाला काय त्याचा ब्रेकिंग न्यूजचा फायदा नाही. पण ब्रेकिंग न्यूज देताना आपल्याच नेत्याला डॅमेज करतो आपण आहोत, याची जाणीव कुठेतरी इथे ठेव. आम्ही पाकिस्तान दुबईतून आलेलो नाही. राणे कसा बदनाम होईल, निकेश कसा बदनाम होईल, केसरकर कुठे सापडेल नको. एखादी चूक सांगा कसा आहे, फोन येतो करून एवढे कुठून येऊ देऊ. आम्ही मोर्चांच्या नावावर वर्ष करू शकतो, सर होणार नाही तुम्हाला आम्ही केलं तर. मी असं आहे, खारेपणे ओलांडतो, पात्राने ओलांडतो, जिल्ह्यात येतो, तेव्हा जात पात धर्म पंथ पक्ष नाही पाहिजे विचार. कुठल्या पक्षाला पुणे होते मी पक्ष नाही विचारत, काम करतो. माझ्या जिल्ह्यातले पत्रकार ते माझे असावेत असं मला वाटत नाही. कारस्थान नसावे, दुसऱ्याच्या सांगण्यावर फोटो बातम्या देणार नसावी. प्रामाणिक इच्छा आहे माझी, प्रामाणिक. हे मार्गदर्शन नाही, हे माझं मत आहे. उद्या राणेचं पत्रकार मार्गदर्शन नाही, एवढ्या विद्वान लोकांना मार्गदर्शन नाही करू शकत, हे माझं मत नाही. काल मी संपूर्ण फिरलो, 3 सभा झाल्या माझ्या ठाणे. परवा गुजरात मोदी साहेब महाराष्ट्रात होते, मी मोदींच्या मतदारसंघात होतो. व्हायब्रंट गुजरात हे मोठे सेमिनार त्याने आयोजित केलं होतं. जागतिक कीर्तीचं इव्हेंट होतं, समिट होतं. त्यामध्ये माझी परिषद होती. त्या परिषदेला मी एमएसएमईवर बोललो. एमएसएमई त्याचा कौतुक नाही, त्याचा कौतुक. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझं खातं, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये GDP मध्ये 30% खाता देशाच्या एक्सपोर्ट मध्ये 100% एक्सपोर्ट असेल ना,
त्यात 49% माझं खातं आहे. गेल्या वर्षी म्हणजे सर्व खात्यांचा खर्च होतो केसरकर 99.99 माझ्या खात्याने खर्च केला. 100%. तरी कौतुकाचे शब्द पत्रकार कानावर पडतील मी नाही अपेक्षा. तरी पत्रकारांचा कमी जास्त काय झालं, पहिला धावून जाणारा नारायणच आहे, तो आमचा सावध घ्या नाही करत आणि तरी पुढे जाईल. मला काय नाही वाटत, पण हे बाकीच्या सांभाळा, आमचं सोडून द्या. मी टॅक्स पे आहे सगळं, मला कोण नाही काय करत. पण बघा आज बीजेपी किती कार्यक्रम कार्यकर्ते करताय. राष्ट्रवादी आमचं सोबत आहे ते, शिवसेना एकनाथ शिंदे किती कामं, किती आता इकडे रायगड असेल, थोडा वेळ नाशिक असतात, अजून कुठे काय बनवून फिरतोय. आम्हाला सण सुख बायका मिळून नाही आम्हाला कधी विचार केला. वरून फोन आला का काही दाखवा, काही हे करा. बदनामी नसत, बदनामी सहन करणाऱ्यापैकी नाही, बदनामी सारखं मागणार नाही, करणार नाही आणि सहन करणाऱ्यापैकी पण मी तर नाही. ठीक आहे, आज मंत्री होते, कोणी नसेल, पण राहणेच नारायणच राहणार, कोण नसला तरी. आणि म्हणून बघितलं कार्य करत राहा, काम करत राहा, सेवा व्हावी, सामाजिक विधायक सर्व क्षेत्रात काम करावं, नावलौकिक मिळावं. नावलौकिकाप्रमाणे तुम्हाला पक्ष पदवी, त्या पदाचा योग्य वापर करा, त्या पदातून मान सन्मान आदर मिळवा आणि नावात पडला यावं. यासाठी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना की रामेश्वराला प्रार्थना करेल तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य पत्रकारांसह सगळ्यांना मिळो अशी प्रार्थना करतो. जय जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.